नमस्ते. तुमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत आणि कितवा दिवस आहे उपोषण? उपोषणाला सुरुवात आज 3रा दिवस आहे आणि उपोषण याच्यासाठी आहे की या अगोदर ओबीसी जे ओबीसी आहेत, ओबीसी मध्ये ज्या छोट्या जाती आहेत, मायक्रो ओबीसी मध्ये लोहार, कुंभार, सुतार, नागरी, या ज्या छोट्या छोट्या जाती आहे या ओबीसी मध्ये असून नसल्यासारख्या आहेत. पण यांचं जे आरक्षण आहे, मायक्रो ओबीसीचे आरक्षण आहे, बलाढ्य ओबीसी हिरावून घेत असल्या कारणाने यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे आंदोलन इकडे तहसील विभागायुक्त कार्यालय सुरुवात करतो. आम्ही तहसील पासून तर जिल्हा अधिकारी परत विभागीय आयुक्त आयुक्तामार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना पत्र दिलं. यांच्यावर जो अन्याय होणार आहे तर त्याच्यानंतर आम्ही कॅम्ब्रिज चौकामध्ये भव्य दिव्य असं रास्ता रोको केला. त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज तुम्ही या संदर्भात नांदेडचे पालकमंत्री आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे साहेबांची काही भेट वगैरे घेतली का? सरकारमधील सगळेचे नेते आहेत, लीडर आहेत, मंत्री आहेत, यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन पत्र देऊन पत्र केलं आहे. तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? मागण्या आमच्या अशा आहेत, आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की केजी ते पीजी मुलांना तर मुलींना मोफत शिक्षण असलं पाहिजे, नोकरीमध्ये विशेष सवलती असल्या पाहिजे आणि एसटी मध्ये समाविष्ट करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे की मायक्रो समाजासाठी एक सक्षम महामंडळ तयार करावं, त्यात 500 कोटी रुपयाची तरतूद करून या समाजाच्या लोकांना 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी विना तारण भेटलं पाहिजे असं आमच्या मागणी. तुम्हाला कोणी संबंधित अधिकारी येऊन तुमच्या उपोषण हो भेट दिली नाही. काय त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? त्यांनी फॉरवर्ड केले समोर मुख्यमंत्री यांना ते आमची पत्र फॉरवर्ड केली. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ते जर न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका आमची मुंबई आझाद मैदानी वर आम्ही शकतात. सत्तेत जे ते ओबीसी नेते भरपूर आहेत तरी आपल्याला जे तो उपोषणास बसावं लागत आहे, याबद्दल काय सांगणार? त्याचा जर विषय केला तर विषय असा आहे की म्हणूनच आम्ही थांबलो. वंचित ओबीसी म्हणूनच हा विषय नाही. नेते आहेत आम्हाला भरपूर नेते ओबीसीचे, पण वंचित असल्या कारणाने आम्ही सगळीकडनं वंचितच. साधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा जरी लागली तरी या वंचितांचा विषय होत नाही. मायक्रो ओबीसी आहे यांचा विषय होत नाही. हे वंचितच आहे. इथे सगळे बलाढ्य ओबीसीच यांचं आरक्षण हिरावून घेते. मग तेव्हा आता आम्ही फसलो तरी त्यांना ते आता सगळ्या लोकांना या गोष्टी कळल्या आहेत की आम्ही सुरुवातीपासून जे उपोषण केलं, कॅम्ब्रिज चौकात आंदोलनं केली, रास्ता रोको केले, या सगळ्या गोष्टी माहीत असताना हे लोक दखल घेत नाही. तीच तर आमची शोकांतिका आहे ना मोठी, ते आमची दखल घेत नाही. आजच्या उपोषणामध्ये आपल्यासोबत कोण कोण बसले? माझा सगळा मायक्रो समाज सोबत आहेत. आमचे लाडस्वामीचे माजी सरपंच रमेश शिंदे पाटील हे पाठिंबा देण्यासाठी आले. लाडस्वामीचे माजी सरपंच रवींद्र पडवळ पाटील हे पाठिंबा देण्यासाठी आले. आणि शावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र काळे पाटील त्यांनी 58 मोर्चे काढले, ते याच पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. घंटामुक्ती अध्यक्ष लाडस्वामी आणि आमचे नागरिक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष वाहक हे सुद्धा सिल्लोडून इकडे पाठिंबा देण्यासाठी आले. अशोक नाईक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संत सेना महाराज की जय. जय 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 शिवाजी. जय 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 जय. बसलेले आहेत. तुम्ही उपोषणास्थळी भेट दिली, तुमचा पाठिंबा आहे काय म्हणून पाठिंबा आहे? सर्वप्रथम जय शिवराय, जय जिवराय. मी रवींद्र काळे पाटील सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्चा छावा संघटनेच्या वतीनं हे जे मायक्रो ओबीसी समिती आहे यांना सर्वप्रथम या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची. खऱ्या अर्थानं ओबीसी समाजामध्ये जे खरे पात्र लोक आहेत तेच आज महाराष्ट्रामध्ये वंचित आहे, ही निषेधार्ह बाब. आणि राज्य सरकारने याची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. एवढंच नाही, आम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळेला उभा राहिलेलो आहे. गाव गाड्यापासून तर शहरापर्यंत आम्ही नेहमीच यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आहे आणि आजही आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे. शोकांतिका अशी आहे की ओबीसींचे मायक्रो ओबीसींचे नेते जे आमदार झाले आता संजयजी केनेकर यांनाही प्रत्यक्षपणे यांनी निवेदन दिलं
केनेकर साहेबांनी किमान मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय घेऊन जायला पाहिजे होता, कारण की ते मायक्रो ओबीसीचं नेतृत्व करतात. पण मला कमाल वाटते केनेकर साहेबांची आणि कीव करा वाटते त्यांची बुद्धीची, त्यांनी हा विषय तिथपर्यंत नेलेला नाही. दुसरी गोष्ट, ओबीसी कल्याण मंत्री जे आपल्या शहरातले आहेत, आमच्या पूर्वचे प्रतिनिधित्व करतात, आमदार आहेत, माननीय अतुल सावे साहेब बहुजन कल्याण मंत्री आहेत, ओबीसी मंत्री आहेत, त्यांनाही निवेदनं दिली, 2 वेळा निवेदनं दिली आहेत. माननीय अतुल सावे साहेबांनी सुद्धा आतापर्यंत दखल घेतली. ही म्हणजे शोकांतिका आहे, खूप मोठी शोकांतिका आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की या मायक्रो ओबीसीवर कशा प्रकारे अन्याय केला जातो. मग अतुल सावे साहेब फक्त काही बलाढ्य जातीचं नेतृत्व करताय का? ते फक्त बलाढ्य जातीचेच ओबीसी मंत्री आहेत का? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माननीय आमदार अतुल सावे साहेबांना विनंती करणार आहे, कृपया, मीही त्यांच्याशी याबाबत बोललेलो आहे, आज सकाळीच माझं बोलणं झालं. मी त्यांना स्पष्ट या ठिकाणी आवाहन करतो, सन्माननीय सावे साहेब, वंचितांकडे दुर्लक्ष करू नका. बलाढ्य ओबीसी जातींवर तुम्ही निवडून आलेले नाहीयेत. सर्वसामान्य छोट्या छोट्या ओबीसी जातींमुळे तुम्ही आज निवडून आलेले आहात, त्यांच्यामुळे आज तुम्ही त्या ठिकाणी पदावर, मंत्रिपदावर आहात. म्हणून माझी विनंती असणार आहे त्यांना, कृपया आपण या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित विषय मुख्यमंत्र्यापर्यंत न्यावा, ही माझी त्यांना विनंती असणार आहे. आपलं नाव सांगा सर. मी रवींद्र काळे पाटील. अशोक नाईक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संत सेना महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. Now and press the bell icon. Never miss an update.